मित्रांनो, मी मुळामध्ये राजू परुळेकर हे जे माझे मित्र आहेत, मी त्यांना एक प्रज्ञावंत विचारवंत मानतो. ठीक आहे, त्यांची मतं अशी लोकांना पेलत नाहीत, झेपत नाहीत, पचत नाहीत, रुचत नाहीत. त्यांच्याविरुद्ध एक फार मोठी अशी लॉबी आहे आणि ते सगळ्यांना डिवचत असतात. विशेषतः भारतीय जनता पक्ष, संघ परिवार यांचे जे घोषित असे दुश्मन त्याच्यामध्ये राजू परुळेकर आहेत आणि संघाला, भाजपला एक्सपोज करायची एकही संधी ते सोडत नाहीत. पण असा विचार केला तर ते सगळ्यांनाच एक्सपोज करतात. असं काही नाही की काय म्हणतात त्याला, काँग्रेसवाल्यांना एक्सपोज करतात. ते पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या डाव्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात, हे खरं आहे. आणि उजव्यांच्या विरुद्ध आहेत, हेही खरं आहे. संघ परिवाराच्या किंबहुना हिंदुत्ववाद्यांच्याही ते विरोधात, हे सगळं खरं आहे. पण ते काही वेळेला ना, जे काही कटू सत्य असतं ते बोलण्याचं धैर्य दाखवतात. काही वेळा नाही, नेहमीच दाखवतात. आणि त्यामुळे तुम्हाला असं जर काय म्हणतात त्याला, कटू पण सत्य असं ऐकायचं असेल तर काही वेळेला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. कोण? राजू परुळेकर. ते निरंजन टाकल्यांना त्यांनी दिलेली मुलाखत तर सध्या खूप गाजते, ते खूप व्हायरल पण झाली. म्हणजे विरोधक पण ती पाहत आहेत आणि समर्थक पण पाहत आहेत. तर त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा म्हणालो ना की हे कॉक्रोच पार्टी जे आहे, तोपर्यंत कसं आहे ना, कॉक्रोच पार्टीचा उदो उदो त्याचा एक सगळीकडे गाजावाजा वगैरे चालला होता. आणि आता जणू काही काय म्हणतात त्याला, जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे वगैरे वगैरे त्या लेव्हलचं काहीतरी मोठं आंदोलन आता उभं राहणार आहे देशामध्ये. आणि ज्याप्रमाणे नेपाळमध्ये आणि आणखी इतर बऱ्याच ठिकाणांची उदाहरणं देऊन जेनझी जशी उतरली तशी आता देशभरातली कोट्यावधी 140 कोटीपैकी निदान 15-20 करोड, 2 करोड तर त्याचे सभासदच झाले वगैरे वगैरे. ते वातावरण निर्मिती वगैरे जी काय चालली होती, तर त्याच्या संदर्भामध्ये पहिलाच छेद जो होता तो राजू परुळेकरांनी की दिला. अरे काय तुम्ही कसल्या भ्रमात आहात? हे सगळे जे आहे ते भारतीय जनता पक्ष, मोदी शहा यांच्याच नियंत्रणामध्ये असलेली आणि त्यांच्याच निमंत्रणावरून हा पठ्या आलेला आहे. आणि त्यांच्याच नियोजन, प्रयोजन आणि इतकंच नव्हे तर राजूंनी सांगितलं की कोट्यवधी रुपयांचा खर्च या कॉक्रोच पार्टीवर जो आहे तो देखील भाजपचेच नेते करतायत. त्यांनी तर शहांचं इंडिकेटच केलं की हे शहांचीच सगळी बुद्धी आहे त्याच्यामागे लागलेले, ते सगळं करतायत. कारण त्यांनी सांगितलं की एकेका सभेला 1-1 कोटी आहे. हे भारतभर विमानाने फिरत आहेत, त्याचे खर्च कोण करत आहे, कुठून हे खर्च केले जात आहेत, सभांचे खर्च कोण करत आहेत, त्या कॉक्रोच मुखोट्यांचे काय, गाड्या येत आहेत, हे येत आहेत. म्हणजे त्यांनी असा आरोप केला 1 ते 3 कोटी रुपये एकेका सभेचा खर्च होतो आहे. आणि हा सगळा खर्च शहांचे जे कोणी हस्तक आहेत ते त्यांच्या बाजूला आपण उभे आहोत किंवा त्यांच्याबरोबर आहोत असं दाखवून किंवा परस्पर ते करतायत. त्यामुळे त्यांनी हा आरोपच केला होता की हे सगळं आहे. बरं, राजूनी काय सांगितलं होतं, राजू परुळेकरनी त्यांनी सांगितलं की ह्याच्यामागचा डाव तुम्ही लक्षात घ्या. आणि मलाही तो जे बोलला ना त्याच्यावर म्हणजे मी आता कसं आहे की मी असा अहंकाराने नाही सांगत, पण रोज जवळजवळ मी आपले भाऊ प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, आबा माळकर वगैरे ही सगळी जी मराठी मंडळी आहेत, एक 5-10 त्यांचे एक बोल व्हिडिओ आहे म्हणा किंवा बरेच हे सगळे यांचे तर अनय आहे आपला, तर हे सगळ्यांचे तर व्हिडिओ मी बघतो. जवळजवळ 3 ते 4 तास मी या सगळ्यांचे व्हिडिओ, पण हिंदीमध्ये पण मी जेवढे टॉपचे एक 5-6 लोक आहेत त्यांचेही व्हिडिओ बघतो. परत त्याच्यामध्ये मला आता आणखीन एक सोय अशी की माझ्या एका स्टाफवरच्या माणसाला हे सगळे व्हिडिओ मी पाठवतो आणि त्याला सांगतो की मला याची ट्रान्स्क्रिप्ट दे. म्हणजे मला सगळे व्हिडिओमध्ये जे बोललेलं असतं ना त्याची छापील आवृत्ती मिळते, टाईप केलेली सगळ्यांची. मला जवळजवळ 30-40 ट्रान्स्क्रिप्ट्स रोज येतात, प्रिंटआउट काढलेली. आणि ती मी ऐकायला मला अर्धा तास ऐकावं लागतं ना, पण मी ते ट्रान्स्क्रिप्टमध्ये फटफट 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 वाचून मला अक्षरशः 25-30 लोकांनी व्हिडिओवर काय काय म्हटलं आहे किंवा वेबसाईट्स देणार त्याचे सारांश, हे तर आता ChatGPTला पण मी बऱ्याच वेळा मोठे लोकांच्या पोस्ट येतात ना याच्यावर, 200 ओळीच्या पोस्ट करतात लोक. एवढं कसं करणार? मग मी त्याला
ChatGPTला म्हणा किंवा इतर जे आहेत माझ्याकडे, एक 5-6 ॲप आहेत माझ्याकडे, त्यांना मी सांगतो की बाबा मला हे एक 15-20 ओळीत करून द्या. मग 100-150 ओळीचे ते 15-20 ओळीत मला संपृक्त द्राव, ज्याला एसेन्स म्हणतात, तो देतात. तोही मी वाचतो. प्रचंड अभ्यास करतो. 5-6 तासाचा माझा अभ्यास आहे. मी तुमच्याशी गप्पा मारतो ते 5-6 तास तो अभ्यास. परत फोनवर मी किती लोकांशी बोलतो रोज, ते तर रेकॉर्ड आहे. तर सांगायची गोष्ट की राजू परुळेकर सारखा सांगत होता की हे भाजपनेच उभी केलेली. आता काय OACला बी टीम म्हणतात, आंबेडकरांना बी टीम म्हणतात वगैरे वगैरे. तर अशा बी टीम बऱ्याच आहेत भाजपच्या, डिक्लेअर्ड, अनडिक्लेअर्ड, घोषित, अघोषित, आणि त्या एक्सपोज होतात. निवडणुका आल्या की एक्सपोज होतात. तर ही बी टीम नाही, ही आणखीन सी टीम आहे की याच्यामध्ये ते निवडणुकीत नाहीत ना, अजून कुठे काही उभे राहिलेले नाही. नुसतंच त्याला इट्स ए जस्ट क्राऊड. हा मॉब आहे, क्राऊड आहे, जो काही दिसतो आता आपल्याला 2-5 हजार 2-5 हजार जिकडे तिकडे जमलेले. आणि त्यांच्या ह्याच्यावर सुद्धा जे काय त्यांना सबस्क्रायबर्स मिळाले, हे मिळाले, ते यांनीच मॅनेज करून दिलेले आहेत असं म्हणतात. आणि असं मॅनेज करून देतात. आता माझ्या मित्रांचे काही चॅनल आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे, तर त्यांना 2-2, 3-3 लाख सबस्क्रायबर देतात, व्ह्युअर्स देतात 2-2, 5-5 लाख. भाजपचा जर प्रचार केला तर 2-5 लाख रुपये व्ह्युअर्स, पण रुपये नाही, व्ह्युअर्स देतात, सबस्क्रायबर देतात, म्हणजे तुम्हाला यूट्यूबकडून पण पैसे मिळतात. तो सगळं वेगळा विषय आहे, पण व्हॉट एव्हर इट इज. पण त्याचं म्हणणं जे होतं राजूचं की हे सगळं भाजपने केलेलं आहे. आणि त्यांनी जे कारण सांगितलं होतं ते असं होतं की एक स्पेस निर्माण होती मोदी शहांविरुद्ध, भाजपाविरुद्ध. तरी एकामागून एक तृणमूल संपवली, इकडे विजय, तिकडे विजय, या राज्यात विजय, त्या राज्यात विजय. ती DMK तिथून बाहेर पडली, तीही बरोबर येते. तिकडे 300 पार, 400 पार वगैरे असं काहीतरी होऊन त्यांच्या घटना दुरुस्तींच्या दृष्टीने पण त्यांना हवे तेवढे खासदार मिळत आहेत वगैरे. हे सगळं दुसरं चित्र. पण समाजामध्ये काही प्रमाणामध्ये जो असंतोष आहे, विशेषतः तरुणांमध्ये, एम्प्लॉयमेंटच्या प्रश्नावर, रोजगारीच्या प्रश्नावर, परीक्षांच्या प्रश्नावर, तो राहुल गांधी आणि काँग्रेस इनकॅश करायचा प्रयत्न करत होते. प्रादेशिक पक्ष पण काही प्रमाणामध्ये करत होते. तर राजू परुळेकरचं म्हणणं असं होतं की दुसरा कोणीतरी आपल्या जेन्युइनली विरोधात असणाऱ्या माणसापेक्षा आपणच आपल्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा विरोधामध्ये आपण कोणाला तरी उभं करूया की जो त्यांची हवा काढेल. कारण आपणच त्याला बूस्ट करणार आहोत, आपणच त्याला प्रमोट करायचं आहे, आपणच त्याचा खर्च करायचा आहे आणि हे करायचं आहे. हे छोट्या प्रमाणावर आता कॉक्रोच पार्टीसाठी मोदी शहा किंवा शहा मुख्यतः हे अब्जावधी रुपये खर्च करून हे सगळं करू शकतात किंवा केलं आहे त्यांनी, असं राजू परुळेकरचं म्हणणं आहे. पण हे मी आता गेली जवळजवळ 30-35 वर्ष इलेक्शन कन्सल्टंट म्हणून खूप काम करतो आहे. तर मी प्रशांत किशोर हा आता अलीकडे आला, मी आद्य प्रशांत किशोर आहे महाराष्ट्राचा. मी जेवढे उपद्व्याप केलेत निवडणुकांमध्ये, मी विरोधामध्ये पण माझा जो क्लायंट असेल त्याला मी नेहमी सांगायचो की तुझ्या विरुद्ध आपण कुणाला उभं करायचं, त्याला प्रचाराला मदत करायची. अक्षरशः 2-2, 5-5 कोटी रुपये आमच्या उमेदवाराच्या, म्हणजे माझा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विरुद्ध उभं राहण्याकरता देऊन उभे केल्याचे किस्से आहेत. आणि ते मला माहिती आहेत आणि मी केव्हा तरी ओझर ते उल्लेख पण केलेत की आम्हीच उभे केले आमच्या विरोधामध्ये, विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी. म्हणजे त्यांनी एवढा विरोध करायचा की खरा विरोध तो नाही, हा आहे, आणि हा डमी असतो, हा फेक असतो. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळेला तो मतं घेतो. म्हणजे मी ते तुम्हाला दुसरं एक उदाहरण नेहमी देतो, ते इनॉक्युलेशन, लसीकरण, की कॉलरेचे खोटे मेलेले जंतू टोचायचे आणि मग खरा कॉलरेचे जंतू येतात त्या पांढऱ्या पेशी त्याचा प्रतिकार करून निपात करतात. तर साधा सिद्धांत आहे. तर हे कॉक्रोच पार्टीसारखे हे एवढ्याकरता करायचं की काँग्रेस, युथ काँग्रेस किंवा निर्णय युवक संघटना किंवा प्रादेशिक पक्षांच्या संघटना, हे जे इश्यू आहेत तरुणांचे, ते घेऊन जर उभ्या राहिल्या तर खरं आव्हान उभं राहील. त्याऐवजी त्या खऱ्या आव्हानातली हवा काढून टाकण्यासाठी एक खोटं आव्हान उभं करायचं, आणि ते आपलंच आहे ना. आपणच त्याची ग्रोथ करायची, आपणच त्याला पंक्चर करायचा, फुगवायचाही आपण आणि पंक्चर पण आपणच करायचा आपल्या सोयीने. हे राजू परुळेकरचं मला पटलं होतं थोडंसं, खरं वाटलं होतं. आणि नंतर मी तुम्हाला जो सांगतो की मी अभ्यास करतो 5-6 तास, त्याच्यामध्ये जागोजाग हे नंतर जसं म्हणजे लखनौ नंतर दिल्लीला एवढं ते एक्सपोज झाले नव्हते. पुण्यामध्ये थोडे त्यांनी सरोदे आणि त्या विश्वंभर चौधरीला बसवल्यानंतर
त्यांची क्रेडिबिलिटी जवळजवळ 100वरून एकदम 10%ला आली. कारण विश्वनाथ चौधरी आणि असीम सरोदे यांची क्रेडिबिलिटी महाराष्ट्रामध्ये मायनस आहे. तर त्यामुळे तोही दीपक मायनस झाला त्या सगळ्या ह्याच्या. अभिजित दिपके तो मायनस झाला त्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे म्हणजे संपलाच महाराष्ट्रातून. हे दोघं त्याच्या स्टेजवर बसले, संपला. इव्हन विरोधी पक्षसुद्धा त्याच्या बाजूने आता उभं राहणार नाही. ह्या दोघांना पाहिल्यानंतर सगळे पळा रे पळा पळा रे. म्हणजे ते राहुकेतूची महाराष्ट्राच्या राजकारणातली विचारवंत जोडी आहे ती राहुकेतू. त्यांना पाहिलं की सगळे पळ काढतात. ते आता विरोधी पक्ष पण दूर झाले बघा त्यांच्यापासून, होणारच होते. तर सांगायची गोष्ट अशी की अनेक मोठमोठ्या नॅशनल यूट्यूब चॅनल्सनी आणि यांनी पण हा सूर लावलेला आहे. तर आता काय माहिती आहे की काय होणार सांगतो तुम्हाला. ही कॉक्रोच पार्टी आहे ना, ही आता दिल्ली. तुम्हाला काय वाटतं की तो आता आधी म्हणत होता की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या. मग मीडियानेच म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये चक्क म्हणजे BJP स्पॉन्सर गोदी मीडिया ज्याला आपण म्हणतो, त्यातल्याच काही लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली का वेळाच काय रे तू, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री, छोटा माणूस आहे. अरे त्याचं नावसुद्धा फारसं ओरिसाबाहेर कोणाला माहीत नव्हतं. हां, तो ओरिसाचा भावी मुख्यमंत्री वगैरे ठीक आहे, आणि इथून उचलला तर त्याला तिकडे मुख्यमंत्री करणार हे पण जवळजवळ निश्चित आहे. पण तो काय करतो हे माहीत नाही का मोदींना. तुझ्या पिछवाड्यात दम असेल तर मग मोदींचा राजीनामा मागणं असं सुरू केलं. आणि त्याला सांगितलं असेल ना, शेवटी धर्मेंद्र प्रधानचाही राजीनामा होत नाही तर मोदींचा कुठून होणार आहे. या झुरळाच्यामुळे अरे मोठमोठे लोक, अरे असं जो विचार केला ना तर ते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मोदी विरुद्ध जी कारस्थानं होतील जेव्हा ना, आणि आताही चालू आहेत लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, की डायरेक्ट हो अमेरिकेच्या CIA वगैरे त्या संस्था आहेत ते करणार. आताही जिथे तुम्हाला बांगलादेशपासून, नेपाळपासून, श्रीलंकेपासून जिकडे कुठे हे सगळे तथाकथित जेनझी उठाव झाले त्याच्यामागे CIA होती, अमेरिका होती की नाही. आपल्यालाही माहिती आहे ना. आता एवढी तर तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर सांगायची गोष्ट अशी की मोदींविरुद्धचं डाव ज्या वेळेला खेळला जाईल त्यावेळेला तो CIA खेळेल, तो वेगळा होईल. आणि त्याचा भारतातला एजंट अर्थात राहुल गांधी असेल. ती गोष्ट आज नाही आहे. पण त्याला उचकवला लोकांनी आणि यांच्याच लोकांनी उचकवला. ज्यांना मला माहिती आहे की जे लोक भारतीय जनता पक्षाकडून ज्यांना पैसे मिळतात असेही माझे मित्र आहेतच ना. आता मी तर प्रोफेशनल कमर्शियल हे असल्यामुळे वेगवेगळी जी डील बिहाइंड द कर्टन मीडियामध्ये होतात त्यांचा एक मी भाग पण असतो. कधी माहिती तर असतेच असते. रेट पण मला माहिती असतात, टॅरिफ कार्ड सगळ्यांची माहिती असतात सगळ्यांची. तर काय त्यांनी पण मोदींविरुद्ध का नाही बोलत. धर्मेंद्र प्रधान कशाला माग ना मोदींचा. ते येडं आहे. ते काल येडं आहे म्हणजे शाणं आहे ते. त्यांनी परवा मोदींचाही राजीनामा मागितला. अरे येड्या, तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा येण्याची सुतराम शक्यता नाही, 1% शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही. आणि तू डायरेक्ट मोदींचा मागतो. ते नीटची पेपर फुटला म्हणून मोदींचा राजीनामा. हे काय ठीक आहे, पण त्याला वेडाच करायचा असं ठरवलं होतं. ते आमचा संजय आहे ना, संजय म्हणजे आमचा संजय एकच, माझा संजय एकच, संजय राऊत. तो 3 वर्गीकरणं करतो राजकारणामध्ये आलेल्यांची. म्हणजे आपण हौशे गवशे नवशे वगैरे वगैरे असं म्हणतो. तो म्हणतो की साधारणतः 33% राजकारणातले लोक च्युतिया असतात. साधारणतः जवळजवळ त्याच्या 50% वेडझवे असतात. आणि तो म्हणतो ही जी जनरेशन झेन जी आहे ती वेडझव्यांची हे आहे, काय म्हणतात त्याला, क्राऊड आहे किंवा गर्दी आहे. त्यांना काही नाही, त्यांना ध्येय नसतं, त्यांना काही बुड्डा शेंडा बुडखा वगैरे काही नसतो. आता नेपाळमध्ये सुद्धा ही झेनझीवाला जो आला आहे ना, तो काय करतोय आणि काय गोंधळ घालतोय आणि कशी तिथे वाट लागते. आणि तुम्हाला मी सांगतो की ही नेपाळमध्ये प्रतिक्रांती आत्ता होईल. एक वर्षभरामध्ये तुम्ही त्याला उडवलेला बघाल आणि हे झेनझीच परत त्याच्या विरोधात जाईल. बांगलादेशमध्ये पण होणार आहे. बांगलादेशात थोडा वेळ लागेल कदाचित, कारण तिथे हिंदू मुसलमान वगैरे ते वेगळे फॅक्टर आहेत. पण नेपाळमध्ये बघा तुम्ही, हे वर्ष दीड वर्षात तो उडालेला असेल बलू. तर सांगायची गोष्ट अशी की ही जेनझीच्या नावाखाली ही जी झुरळांची पार्टी उभी राहिलेली आहे ही मुळामध्ये स्पॉन्सर्ड पॅट्रोनाइज BJP आहे. आणि ती इनॉक्युलेशन आहे, ती लसीकरण आहे.
आता त्याला तो मोदींचं हे मागतोय वगैरे. 20 तारखेला तर काय होणार आहे त्याचं? काय नाही होणार आहे. काय होणार आहे? अरे त्याला 5 वाजेपासून बरसायला परवानगी दिली, 3 वाजता येडं आतमध्ये जाऊन बसलं घामाघूम होऊन. हे असले तर हे नाजूक आहे. दुसरं ते कोल्ड कॉफी पीत बसलं होतं, दुसरे म्हातारा माणूस त्याला वारा घालत होता. हे सगळं आता एक्सपोज होत आहेत ते. आताही सभा घेतात, हे घेतात. अरे गावामध्ये लोकांची संख्या किती? समजा एक 100 तरुण आहेत, 4-5 पण नाहीत तिथे. नाही आहे तसा पाठिंबा नाही. मीडियातला एक घटक आहे, त्यांनाही पैसे दिलेत की काय कधी कधी वाटतं मला. कारण मीडियाला काय पैसे मिळतात मला माहिती आहे. आता बघा ना तुम्ही, हे 12 वर्षाच्या निमित्ताने जवळजवळ म्हणतात की 1,500 कोटी रुपये मोदींच्या कॅम्पेनवर खर्च केले जात आहेत, हे 12 वर्ष झाल्याबद्दलचे सगळ्या मीडियामध्ये मिळून. याच्याकरताही खर्च करतातच आहेत ते, त्याला हवा भरण्याकरता. कारण त्यांना राहुल गांधी, युवक काँग्रेस, इतर प्रादेशिक पक्ष बघा ना तेच विषय घेऊन उभे राहत आहेत ना. आता त्यांनी पण पुण्याला मागण्या केल्या, काय याला 10,000 रुपये द्या, त्याला काय अमुक करा तमुक करा. ह्या काय धर्मेंद्र प्रधान मोदींच्या राजीनाम्याकरता समर्थनीय मागण्या आहेत का? की परीक्षा पुढे ढकलली, 10,000 द्या, हे झालं ते द्या वगैरे वगैरे. उद्या तू म्हणशील की परीक्षा रद्द झाली तर सगळ्यांना सकट पासच जाहीर करा, काही म्हणशील. पण मुळामध्ये हे वेळ पांघरून पेडगावला गेलेलं प्रकरण आहे आणि त्याच्यामागे भारतीय जनता पक्ष निश्चितपणे काम करतो आहे. त्यामुळे ही झुरळं जी आहेत ना, ही 20 तारखेला दिल्लीमध्ये येतील, जमतील. संध्याकाळी 5पर्यंत यांना बसू देतील. बघा ना, लखनौमध्ये तर एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला त्यांनी की त्याची सभा पार पडू दिली. आदित्यनाथ हे मी लिटमस टेस्ट होती माझ्याकरता की भाजपचा पाठिंबा आहे का नाही यांना, याचा पुरावा मी आदित्यनाथ कसा वागतो याच्यामध्ये शोधत होतो. तो मिळाला की आदित्यनाथनी त्यांना सभा घेऊ दिली. त्यांच्या मर्यादित ज्या काय मर्यादा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या परीने ती केली. आदित्यनाथनी काही नाही, नाही तर आदित्यनाथ चुकून काढले असते त्यांनी, जर भाजपचा जेन्युइन विरोध असता तर काढलं असतं का नाही? काढलं नाही ना. का नाही काढलं? त्याचं कारण वरतून आदेशच आहे की हे आपलं पिल्लू आहे, आपलंच झुरळ आहे ते. तर त्यामुळे ते झुरळ असलं तरी त्याला इंगडी दाखवा, विंचू दाखवा, काहीतरी खेकडा दाखवा निदान, काही नाही तर त्या ह्याच्यामध्ये. पण तुम्हाला एकच सांगतो की 20 तारखेला ह्याचा डेडलाईन, एक्सपायरी डेट ठरवलेली आहे भाजपने या कॉक्रोच आंदोलनाची. आणि माझ्या मते ती 20 तारीख आहे, ज्या दिवशी दिल्लीमध्ये येणार आहेत ना, ते एक्सपायरी डेट आहे. त्यानंतर पुढल्या त्याला एकतर आता त्याचीच अवस्था अशी आहे की तो भाजपचा एजंट म्हणून काम करतोय, हस्तक म्हणून करतोय. पण त्याला आता सटका फक्त एकच आहे, ती म्हणजे त्याला अटक होणं. अटक होणार, त्याच्यावर काही कलम लावणार. तर आता सोनम वांगचुक नाही का आतमध्ये गेला, राहिला काही काळ जेलमध्ये राहिला. आता बाहेर पडल्यावर परत सगळीकडे फिरतोय, जातोय त्याच्याबरोबर. पण सोनम वांगचुकचा पण इतिहास जो आहे तिबेटमधला सगळा, तोही संशयास्पद पण आहे आणि टीकास्पद पण आहे आणि हास्यास्पद पण आहे. हे पण सगळी झुरळ आहेत की त्यांची एक्सपायरी डेट ठरलेली आहे. त्यानंतर त्याला अटक करतील, थोडे दिवस आतमध्ये ठेवतील. त्यानंतर कन्हैयापासून तर ते किती लोक आले आणि गेले. कुठे ते काय त्यांची आपण हे केली होती, कन्हैया कुमार काय ना, हा काय तो काय, कुठे आता सांगा ना मला, कोण कुठे आहे? नाही ना, एवढे ते त्यांच्या मागे मास निदान वेगळा होता. हा तर सगळा सोशल मीडिया क्राऊड म्हणजे हा सगळा एक आभासी आहे. त्यामुळे 20 तारखेला याची एक्सपायरी डेट संपेल. हा कॉक्रोच जो आहे तो मारणार नाहीत, मारायची गरज नाही ना. काही वेळेला असं आहे की घरामध्ये झुरळ, पाली, मुंग्या वगैरे ह्या असतात, त्या मधून दिसतात. ते तेवढ्यापुरतं त्यांना आपण काहीतरी कुणाला रेषा मारतो. आमच्याकडे तर मी घरामध्ये बघतो की कुठे मुंग्या आल्या की काय एक रेषा मारतात, मग त्या मुंग्या निघून जातात. कुठे फ्लीट मारतात, कुठे काहीतरी उपाय. मला तर एकाने सांगितलं की घरामध्ये, आणि ते बघितलं ना मी, की पाली येत असतील ना, तर जिथून पाली येतात तिथे एक म्हणजे ज्यातलं बलक काढून टाकलेलं आहे, असं अंडं नुसतं लटकवून ठेवायचं, येत नाहीत. मी ते करून बघितलं. अरे नुसतं रिकामा अंडं लटकवून ठेवलं तर खरंच तिथून पाली येईन अशा झाल्या. इतके सोपे उपाय आहेत. तसंच या झुरळाचं आहे. झुरळसुद्धा पळवून लावायला फार काही करावं लागत नाही. त्यामुळे 20 तारखेला आपलं हे जे अभिजित
तिपके नावाचा झुरळ आहे, त्याला आपण तुरुंगामध्ये ठेवूया. त्यालाही हौतात्म्य द्यायला पाहिजे ना, एवढं आपण त्याला वाढवलं. तर तसंच संपून टाकला असं नाही करता येत. थोडंसं त्यालाही हौतात्म्य देऊन त्याचं एक रिझर्व्ह फोर्स म्हणून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तसं ठेवतील त्याला भाजपवाले. हां, शोभेचा शत्रू येतो. ते हल्ली मिळतात ना इलेक्ट्रिकची हे बॅटऱ्या घातलेले, विंचोवापासून खेकड्यापासून सगळे प्राणी मिळतात. तसं याची बॅटरी जी आहे ती जेलमध्ये ठेवतील, काढून ठेवतील. ज्या दिवशी वाटेल की राहुलचं उभं राहत आहे का किंवा याचं उभं राहत आहे का, त्या दिवशी परत बॅटरी भरतील, थोडंसं इकडे इकडे सोडतील त्याला. पण संपलं आहे झुरळांचं आंदोलन हे नक्की, आणि त्याचा हा शेवट मी सांगतो तसाच होणार. तो भाजपचंच पाळलेलं पोसलेलं असं हे झुरळ आहे, आणि त्याची एक्सपायरी डेट 20 तारीख आहे. त्यानंतर थोडे दिवस आपण ठेवूया जेलमध्ये त्याला, थोडं आणखीन त्याचं वलय थोडंसं कायम ठेवू, पण दात नखं काढून टाकू. धन्यवाद.